मित्रांनो, आता आपण मनाचे श्लोक क्रमांक 31 मधील श्री समर्थ रामदास स्वामींचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जयाते स्मरे शैलजा शूळ पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की, हे मना, रावणाने बंदिस्त केलेल्या समस्त देवांना या महासंकटातून रामानेच मुक्त केले होते. प्रभू राम हे प्रचंड प्रतापशाली बलवान असून सर्वांपेक्षा वेगळे व सर्व गुण संपन्न आहेत, ज्याचे स्मरण साक्षात शैलजा शूळपाणी अर्थात शिव आणि पार्वती करतात. असे भक्तांचा अभिमान बाळगणारे प्रभू राम कधीही आपल्या भक्तांची उपेक्षा करीत नाही. मित्रांनो, ईश्वर सदैव आपल्या पाठीशी आहे व तो आपल्याला कोणत्याही संकटातून सोडवू शकतो असा देवावर ठाम विश्वास असायला हवा. रामावर अशी श्रद्धा व ठाम विश्वास बसण्याकरिता आणि तो दृढ होण्याकरिता प्रथम निस्वार्थ मनाने त्याचं स्मरण व चिंतन करावं व संकटापुरतेच नव्हे तर इतर वेळीही रामस्मरण सातत्याने करीत राहावं, कारण याच्याच द्वारे हळूहळू ईश्वरावरचा आपला विश्वास दृढ होत जातो. म्हणूनच समर्थ पुन्हा पुन्हा मनाला सांगतात की, प्रभू रामाची तुझ्यावर सतत कृपा राहील, तू केवळ रामस्मरण करीत राहा. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि, हे मन, राम ने रावण द्वारा कैद किए गए सभी देवताओं को इस महान संकट से मुक्त कराया था. भगवान राम अत्यंत प्रतापी, शक्तिशाली, अन्य सभी से भिन्न तथा सभी गुणों से संपन्न है, जिन्हें शैलजा शूलपाणी अर्थात शिव और पार्वती सच्चे मन से याद करते हैं. ऐसे अपने भक्तों पर गर्व करने वाले प्रभु श्री राम कभी भी अपने भक्तों की उपेक्षा नहीं करते. दोस्तों, ईश्वर सदैव हमारे साथ है और वो हमें किसी भी संकट से बचा सकता है. ऐसा दृढ़ विश्वास ईश्वर पर रखना चाहिए. राम में ऐसी आस्था और दृढ़ विश्वास रखने तथा उसे मजबूत बनाने के लिए सबसे पहले निस्वार्थ मन से उनके नाम का जाप और ध्यान करना चाहिए और केवल संकट के समय ही नहीं बल्कि अन्य समयों में भी निरंतर राम का स्मरण करते रहे, क्योंकि इससे ही धीरे धीरे ईश्वर पर हमारा विश्वास मजबूत होता जाता है. इसीलिए समर्थ बार बार मन से कहते हैं कि प्रभु राम की कृपा सदैव तुम्हारे ऊपर रहेगी, बस तुम राम का स्मरण करते रहो. अर्थ English. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, "O mind, Rama is the one who freed all the demigods who were imprisoned by Ravana from this great crisis. Lord Rama is extremely majestic, powerful, different from all others, and endowed with all the virtues, whom Shailaja Shulpani, that is Shiva and Parvati, remember with true heart. Such a great Lord Sri Ram is proud of his devotees and never neglects them." Friends, we should have strong faith that God is always with us and He can save us from any danger. To have such faith and belief in Rama and to make it stronger, one must first chant and meditate on his name with a selfless mind, and not only in the time of crisis but also at the other times we should constantly remember Ram, because this gradually strengthens our faith in God. That is why Samarth repeatedly says in his heart that the grace of Lord Rama will always be upon you. Just keep remembering Rama. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.